सर गेले काही दिवस तुम्ही सातत्याने जनता दरबार घेताय. आज सायन कोळीवाडा इथे जनता दरबार घेताय. नेमक्या लोकांच्या काय समस्या आहेत आणि कशाच पद्धतीने सोडवतात? असा आहे, चांगला रेस्पॉन्स आहे. विषय असा आहे की लोकांची समस्या फार आहे. दर दिवशी इथे हजारपेक्षा नवीन गाडीने लायसन्स लोक नवीन गाडी आणता. दर दिवशी 1500-2000 लोक नवीन शहरामध्ये येतात. अजूनही बांगलादेशी रोहिंग्या सर्व आपण काढू शकले नाही, ते पण इथे आहे. हे सर्व समस्या आपल्या समोर आहे. हा सिटीची लिमिटेशन आहे की 3 ठिकाणी समुद्र आहे, तरी पण आपली पॉप्युलेशन फार वाढत आहे. तो पार्किंगची, ट्रॅफिकची, पाणीची, बिजलीची, रोडची सर्व समस्या आहे, ड्रेनेजची. त्यामध्ये आता कसा करायचा हा महानगरपालिका, पोलीस आणि सर्व अधिकारी मिळून प्रयत्न करतात. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या आज्ञेनुसार आम्ही पूर्ण मुंबईमध्ये जनता दरबार घेत आहे. असा साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण तरी पण इथे आज फार चांगल्या लोकांनी 252पेक्षा जास्त कंप्लेंट आली आहे. आता अजून 2 तास ते चालणार आहे. आमचा प्रयत्न असेल की मॅक्झिमम कंप्लेंटच्या इथे समाधान करू, नाहीतर साईट व्हिजिट तय करून 1 महिन्याच्या नंतर आम्ही रिव्ह्यू घेऊ. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सर गणेशोत्सव आहे आणि या दरम्यान साफसफाईचा मुद्दा देखील आता आम्ही बघितलं चर्चेत आला. नेमकं कशा पद्धतीने तुम्ही भूमिका? मी 3 दिवसापूर्वी म्युनिसिपल कमिशनरने भेटलो होतो. मी त्याने सांगितलं होता की ते यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गणपतीने राष्ट्रीय उत्सव, राज्य उत्सव म्हणून डिक्लेअर केला आहे. तर त्याच्यावेळी वेगळा काय, तर वेगळा लोकांसाठी, गणपती मंडळासाठी काही काही केलं पाहिजे. मी त्याने 2 सूचना दिली होती. एक, प्रत्येक गणपती मंडळची दर दिवशी सफाई, पाणी ती धुवून सफाई करायची आणि 1 दिवसामध्ये 2 वेळा ते पूर्ण क्लिनिंग करायच्या. ते त्याने मान्य केलं आहे. हा मोठा एक प्रत्येक गणपती मंडळांचे माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही तिथला वार्ड अध्यक्षाने वार्ड ऑफिसरने संपर्क करून कुठे नाही झाला असेल तर त्याने लगेच करून घ्यावा. 1. 2, एक उत्सव म्हणून मी त्याने हा पण सूचना दिली होती की प्रत्येक वार्डमध्ये कमीत कमी 2 ठिकाणे शानदार चांगला डेकोरेशन, युजफुल डेकोरेशन केलं पाहिजे. ते पण मान्य झाली आहे. मुंबई महानगरपालिकाचे प्रत्येक वार्डामध्ये 2 ठिकाणी गणपती मंडळासाठी सुंदर डेकोरेशनची व्यवस्था, बसायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था लोकांसाठी होईल. पूर्ण मुंबई यावेळी आपलं उत्सव सारिका दिसेल आणि हा हळूहळू पूर्ण देशामध्ये नाही पण विदेशामध्ये पण लोक इथे बघायला येईल असा चांगला कार्यक्रम यावेळी होणार आहे. सर, कबूतरखान्याच्या संदर्भातला विवाद थांबत नाहीये. काल काही मंडळींनी या संदर्भात थेट शस्त्र उचलण्याची आणि कोर्टाचा आदेश जुगार लावण्याची भाषा केली आहे. मी त्याच्याशी सहमत नाही आहे. सर, मराठी एकीकरण समिती या संदर्भामध्ये किशोरी पेडणेकरांचं असं म्हणणं या संदर्भामध्ये, हा तुम्हाला अर्बन नक्षलवाद वाटत नाही का? जैन मुनी शस्त्र हातामध्ये घेतात, तर असं आम्ही काय केलं? मी 1 मिनिटामध्ये सांगितलं, मी त्याच्याशी सहमत नाही आहे. सर, एक विधान सरसंघचालकांचं समोर आले, आरोग्य आणि शिक्षण ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण सर, याच्याशी निगडीत प्रश्न असा आहे की कुठंतरी ताडपत्री टाकण्याचं काम पुन्हा एकदा महापालिकेकडनं होतं आहे. कुठेतरी उद्रेक हा नागरिकांचा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आंदोलनं देखील वेळोवेळी होत आहेत. कुठेतरी पालिका आयुक्तकडनं देखील या संदर्भात दुर्लक्ष केलं जात आहे का? त्यांच्याकडनं कुठे मी जे काय बोलायचे असेल 2 वेळा बोलला, आता मी यावर बोलणार नाही. मी सांगितलं, मी ज्यावेळेस बोलायचे असेल, जे काही माझा रोल करायचं मी करत आहे. मी या विषयावर आता बोलणार नाही. उद्धव ठाकरे सर, महायुतीच्या मंत्र्यांच्या विरोधात आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळणार आहेत. स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरतात आणि आता 12 वाजता ते आंदोलन करणार आहेत शिवाजी मार्केट येथे. तसं चांगला विषय काय विषयावर? उद्धव ठाकरे आंदोलन करत आहेत, महायुतीच्या आंदोलन करत आहेत. ठीक आहे. भ्रष्ट असेल तर त्याने पुरावा देणं, जे काय त्यांना आरोप करण्यात त्यांचे अधिकार आहे, त्यांची जिम्मेदारी पण आहे विरोधी पक्ष नेता. नंतर सरकार चांगली चालली आहे. सर, आरोग्य आणि शिक्षण महत्त्वाचे विषय आहेत, पण या दोन्ही गोष्टी या क्षेत्रांना पहिले सेवा क्षेत्र म्हणून समजलं जायचं, पण या आता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्यात. कुठेतरी व्यापारीकरण झालं असं स्वतः सरसंघचालकांनी म्हटलं. हे सत्य आहे. परमपूज्य सरसंघचालकजी जे काही सांगतात ते समाजाची भावना आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने लोकांच्या आरोग्यासाठी फार काही चांगली योजना आणली आहे. पण सर्व योजना खाली अंमलात आली असा नाही आहे. म्हणून त्याने सांगितलं आहे आम्ही पण प्रयत्न करू. आम्ही पण सर्वजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे. तर परमपूज्य सरसंघचालकजीने काही सांगितलं
अजून आमची रेस्पॉन्सिबिलिटी वाढतील. आम्ही त्यासाठी चांगला प्रयत्न करू. सर, बांगलादेशी रोहिंग्याचा मुद्दा आजही ऐरणीवर आहे. या मतदारसंघात देखील येत्या काळात तुम्ही कशा पद्धतीने पाठपुरावा केला? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने यावेळी चांगली रीतीने त्याच्यासाठी एक दल गठीत केल्याने नेहमी आपण ते शोध सुरू आहे आणि पाठवता पण आहे. अजून त्यामध्ये ते लक्ष घेत आहे. चांगला होईल. सर, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड जे आहेत ते केंद्र सरकारच्या नजरकैदेत आहेत. त्यांना सरकारनं हाऊस अरेस्ट केलंय आणि याच अनुषंगाने हा प्रश्न पण होऊ शकत नाही ना. प्रश्नाचा जवाब पण नाही. राष्ट्रवादीचे धन्यवाद. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रभुत्वासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. सर्वांना जिवंत मी आता या जनता दरबारासाठी आलो आहे. मी 2 वेळा सांगितला. यावर मी आता बोलणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.